मावळातील गुलाब व्हॅलेंटाईन डे साठी सज्ज आहे। यावर्षी मागणी कमी झाल्यानं गुलाबाच्या दरात घसरण झाली। आर्टिफिशियल फुलांमुळे फूल शेती धोक्यात आली। मावळातील लाल गुलाबाला परदेशात मोठी मागणी आहे। व्हॅलेंटाईन डेला देश विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते। यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला 26 जानेवारीला सुरुवात झाली। मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। प्रेमाचं प्रतीक म्हणून समजणारा लाल गुलाब, मावळा तर लाल गुलाब हे आता 7 समुद्र पार जाणार आहे। मावळा तालुक्यामध्ये पवनानगर या साईडला मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते आणि त्यातच गुलाब हे बाहेर देशात देखील एक्सपोर्ट केले जातात। सध्या आपण पवनानगर येथील एका शेतकऱ्याच्या या नर्सरीमध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर याच ठिकाणचे गुलाब हे 7 समुद्र पार जातात आणि मोठ्या प्रमाणात मागणी ही 7 समुद्र पार या गुलाबांना आहे। विशेष करून या ठिकाणी जर आपण पाहिलं विविध रंगाची फुलं आहेत या ठिकाणी, पिवळे असतील, गुलाबी असतील, लाल असतील, पांढरे असतील। मात्र यातील लाल गुलाबाला विशेष मागणी या ठिकाणी भेटलेली आहे आणि लाल गुलाब हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्री केली जातात। त्यामुळे आता आपण जर पाहिलं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग असतील, जेणेकरून गुलाब खराब होऊ नये, व्यवस्थित ग्राहकांपर्यंत पोहोचावे अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये या ठिकाणी गुलाबांना या कॅरेटमध्ये भरून ठेवण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारे डॅमेज न होता हे गुलाब जे आहेत विक्रेत्यांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले जातील अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर या ठिकाणी असणारं वातावरण, मावळ तालुक्यातलं पोषक वातावरण ह्या सुंदर अशा गुलाबाला अधिक सुंदर बनवत असताना दिसून येत आहे आणि एकूणच प्रेमाचा महिना म्हणून फेब्रुवारीकडे पाहिलं जातं आणि याच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 14 तारीख, येत्या काही दिवसावर आलेली 14 तारीख फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डेसाठी या गुलाबाची मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी होत असताना आपण पाहू शकतोय। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।